अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। श्री स्वामी समर्थ माऊली या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आजचा हा व्हिडिओ थंबनेलवरून तर तुम्हाला कळालाच असेल की कशाच्या संदर्भात आहे। कसं असतं ना, काही गोष्टी देव काही लोकांना अगदी सहजपणे देतो आणि आपल्याला असं वाटतं की देव देत असताना त्या रांगेत आपण उभे तर आहोत, मात्र आपला नंबर आला, झोळी पुढे केली की देवाकडे मात्र द्यायचं संपूनच जातं। जगात पैसा कमवणं, श्रीमंत होणं, आपल्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी आपण मेहनतीने कष्टाने मिळवू शकतो, पण काही गोष्टी फक्त देवाच्याच हातात असतात अथवा नशिबाचा भाग असतो। त्यांपैकी सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आई होण्याची। एक स्त्री जेव्हा आई होते तेव्हा खरंच नव्याने तिचा जन्म होतो असं म्हणतात, कारण ती 9 महिने तिच्या गर्भात असलेल्या तिच्याच अंशाला वाढवत असते। बाळ गर्भात राहिल्यापासून ते कसं असेल, कुणासारखं दिसेल, त्याचे डोळे कसे असतील, हात, नाक, ओठ, गाल, ती मनातच विचार करत असते। ते माझ्यासारखंच दिसेल की त्याच्या बाबांसारखं। इथपासून ती आई स्वप्नांमध्ये हरवून जाते। ते अगदी त्याचं किंवा तिचं नाव काय ठेवायचं, कुठल्या शाळेत घालायचं, मोठं होऊन ते काय बनणार, इथपर्यंत ती आई विचार करू लागते। पण जेव्हा खूप प्रयत्न करूनही प्रेग्नन्सी राहत नाही अशी वेळ जेव्हा येते तेव्हा खरंच आयुष्य संपल्यासारखं वाटतं। ही गोष्ट आहे माझ्या लग्नाला याच महिन्यात 4 वर्ष पूर्ण होतील। लग्नाच्या आधी मला वाटायचं प्रेग्नन्सी राहणं यात काय मोठी गोष्ट आहे, लग्न झालं की वर्षभरातच तर राहते सर्वांना प्रेग्नन्सी, त्यात टेन्शन घेण्यासारखं आहे तरी काय। पण आज 4 वर्ष झाल्यावर मला हे समजतंय की आजकालचं जे जगणं झालंय, बदललेली जीवनशैली झाली आहे, पाश्चात्य संस्कृतीचं जे वेड आजकालच्या तरुणाईला लागलंय, त्यामुळे खरं तर डायरेक्टली प्रभाव हा फिमेल हार्मोन्स आणि आपल्या प्रजनन क्षमतेवरच पडत गेलाय। मग लग्नाला 2-3 वर्ष झाली की आपण दवाखान्याच्या वाऱ्या करायला सुरुवात करतो। मग तेच हार्मोन्सच्या गोळ्या, फॉलिकल्सची ट्रीटमेंट, दर महिन्याला सोनोग्राफी, हे सगळं करूनही जर प्रेग्नन्सी राहतच नाही, मग आता शेवटचा पर्याय उरतो तो म्हणजे माझे स्वामी। स्वामी सेवा हा सर्व दुखण्यांवरचा एकमेव इलाज आहे। आता सायन्सचे रिझल्ट नको आहेत मला, मी थकली आहे, आता काहीच मार्ग दिसेना, तेव्हाच मला स्वामींचे शब्द आठवलेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। असं म्हणतात स्वामींनी ज्यांना तारलं त्यांचं जीवन हे सोन्याहून पिवळं झालं। म्हणूनच आज मी येणाऱ्या गुरुवारपासून एक संकल्प करणार आहे आणि माझ्यासोबतच मी तुम्हा सर्वांना सांगत आहे की स्वामींची संकल्पयुक्त सेवा आपण येणारे 108 दिवस करूया। ज्या महिलांना माझ्यासारखीच समस्या आहे, ज्यांना खूप प्रयत्न करूनही प्रेग्नन्सी राहत नाहीये किंवा मिसकॅरेजचा त्रास होत आहे, त्या सर्वांना माझी विनंती आहे, बघा तुम्ही ही सेवा करणार असाल तर स्वामी नक्कीच तुम्हालाही फळ देतील। मी माझा अनुभव तुम्हाला नक्की सांगेन, पण जर का ही सेवा करताना तुम्हाला कोणते अनुभव आलेत तर तुम्हीही मला नक्की सांगा। जी सेवा आपल्याला करायची आहे ती मी आता सांगते। पहिली गोष्ट, ही सेवा सलग 108 दिवसाचा संकल्प करूनच करायची आहे। दुसरी गोष्ट, जी सेवा आपण करणार आहोत ती फक्त आपल्याला प्रेग्नन्सी राहावी म्हणूनच करणार आहोत, त्यामुळे संकल्प करताना बाकी भौतिक गोष्टी मध्ये आणू नका। म्हणजेच स्वामी माझं घर होऊ द्या, स्वामी मला नोकरी मिळू द्या, स्वामी माझं हे होऊ द्या, स्वामी माझं ते होऊ द्या, हे असं आपल्याला करायचं नाहीये। आजचा आपला संकल्प हा फक्त आणि फक्त प्रेग्नन्सी राहू द्या आणि प्रेग्नन्सी राहिली तर तो गर्भ कोणत्याही परिस्थितीत टिकू द्या यासाठीच असणार आहे। मला नक्की खात्री आहे आणि माझा स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे की मला गर्भधारणा नक्की राहील। कोणतीही सेवा करताना स्वामींवर 100% विश्वास ठेवा आणि मगच ती सुरू करा, कारण विश्वास हा शब्द जरी 3 अक्षरांचा असला तरीही त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे।
ज्या दिवसापासून आपण ही सेवा सुरू करणार आहोत त्या दिवसापासूनच आपण हा विचार करायला सुरुवात करायची की हो, मी प्रेग्नेंट आहे, स्वामींनी माझी हाक ऐकली आहे, स्वामी माझी सेवा बघत आहेत, स्वामींनी मला आई होण्याचं सुख माझ्या आयुष्यात दिलं आहे। सेवा सुरू करताना आपल्याला रोज 1 माळ गायत्री मंत्र पठण करायचा आहे। त्यानंतर 3 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा आहे आणि मग स्वामी चरित्र सारामृत वाचायला घ्यायचं। ते झाल्यावर 1 माळ दुर्गा सप्तशती म्हणायची आहे आणि त्याच्यानंतर श्री बाळकृष्णांचा संतान प्राप्ती मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे। ही सेवा आपल्याला 108 दिवस करायची आहे। सेवा करताना तुम्ही आसनावर बसलात की ती सेवा पूर्ण होईपर्यंत एकदाही उठायचं नाहीये आणि जेव्हा सेवेला बसणार आहोत तेव्हा स्वामींची मूर्ती किंवा त्यांची प्रतिमा आपल्या समोर हवी, कारण ही सेवा आपण संकल्प घेऊनच करत आहोत। पुढचा नियम, 108 दिवस आपण परान्न खायचं नाही, म्हणजेच कोणाच्याही घरचं अथवा बाहेरचं खायचं नाही। आपल्या घरातच जे स्वयंपाकघरात जेवण बनेल तेच खायचं आहे। उदाहरणार्थ, जर घरामध्ये आपल्या आईने, बहिणीने, जावेने, नंदेने किंवा अगदी आपल्या नवऱ्याने बनवलेलं जेवणच आपल्याला खायचं आहे। पुढचा नियम, दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला कोणतीही सेवा करायची नाही। अर्थातच ही वेळ महाराजांच्या भिक्षेची असते। या 108 दिवसात माझ्यासोबत तुम्हीही मनोभावे स्वामींची भक्ती करा, स्वामी आपल्याला नक्की फळ देतील। शक्य असेल तर गुरुवारी जवळपासच्या स्वामी महाराजांच्या मंदिरात जा, केंद्र असेल तर केंद्रात जा, मठात जा, तिथे काही वेळ बसा, महाराजांचे नामस्मरण करा आणि अगदी मनापासून ही सेवा करा। जे पण जेवण आपण ग्रहण करू त्याचा प्रथम महाराजांना नैवेद्य दाखवा आणि मगच जेवण करा। याबरोबरच मला प्रेग्नेन्सी राहिली असे पॉझिटिव्ह विचार नेहमी करत राहा। या 108 दिवसांच्या प्रवासात तुम्हाला जर काही अनुभव आलेत ते तुम्ही नक्की माझ्यासोबत शेअर करा। प्रेग्नेन्सी राहिल्यावर जर काही स्त्रियांना मिसकॅरेजचा त्रास होत असेल तर यासाठीही महाराजांची कोणती सेवा करायची आहे याचा नवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर लवकरच शेअर करेन। चला तर मग माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी सुरुवात करतेय स्वामींच्या सेवेची, तुम्हीही माझ्यासोबतच सुरुवात करा। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, स्वामी सेवेंसोबतच थोडी मेहनत आपल्या शरीरावरही घ्यायला हवी, कारण आपलं बाळ हे आपल्याच गर्भात राहणार आहे। म्हणूनच रोज सकाळी लवकर उठून थोडासा प्राणायाम, योगा, स्ट्रेचिंगचे व्यायाम आणि जमलंच तर 5 ते 10 मिनिटाचा ध्यानाचा सेशनही तुम्ही स्वतःसाठी ठेवू शकता। हेल्दी फूड खाऊया, फळे, पालेभाज्या यांचा जास्तीत जास्त आपल्या आहारात समावेश करूया आणि त्याचसोबत मनापासून स्वामींची सेवा करूया। सेवा झाल्यावर आपल्याला एका पेल्यात पाणी घ्यायचं आहे आणि एक अगरबत्ती लावायची आहे। आपल्याला या पेल्यावर हात ठेवून 11 वेळा स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे। अगरबत्तीची जी उदी खाली पडली असेल ती त्या पाण्यात मिसळून ते पाणी तीर्थ म्हणून आपणही प्यायचं आहे आणि आपल्या नवऱ्यालाही द्यायचं आहे। हे आवर्जून करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण प्रत्येक स्त्रीला जी आई होण्यासाठी धडपडतीये तिच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे। झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तुर्तास इथे थांबते। तोपर्यंत आपली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, पॉझिटिव्ह विचार करा आणि पॉझिटिव्ह राहा। श्री स्वामी समर्थ।